आदिवासी समाज महाराष्ट्राच्या दुर्गम भागात सर्वदूर पसरलेला आहे। दुर्गम भागात राहत असल्याने शिक्षणापासून तो दूर राहायचा आणि त्यामुळे या समाजाचं अतोनात नुकसान होत होतं। ही स्थिती बदलण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने विविध योजना आखल्या आणि अतिशय चिकाटीने त्या अंमलात आणल्या। आदिवासी मुले मुली शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून त्यांच्या निवासाची सोय करण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत शासकीय वसतिगृह योजना राबवण्यात येते। विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय झाल्यानं शिक्षणासाठी दिवसेंदिवस आदिवासी विद्यार्थ्यांची संख्या वाढते। या वाढत्या लोकसंख्येमुळे विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास त्यांच्या निवासाची भ्रांत होऊ नये यासाठी आदिवासी विकास विभागातर्फे पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना राबवण्यात येते। या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना निवास, आहार, निर्वाह भत्ता देण्यात येतो। तसंच शैक्षणिक साहित्यासाठी विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात निधी उपलब्ध करून देण्यात येतो। ही योजना आधी जिल्हा स्तरापर्यंत मर्यादित होती, तिचा तालुका स्तरापर्यंत विस्तार करण्यात आलेला असून तंत्रनिकेतन संस्था आणि व्यवसाय प्रशिक्षण केंद्रांमधून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही त्याचा लाभ मिळू लागलेला आहे। स्वयं योजना ही सरकारने सुरू केली आहे, तरी मला त्याचा लाभ भेटतोय। वर्षाला लास्ट इयरला मी तर 50,000 भेटलेले आहेत। त्याच्यातून आम्ही रूमचा खर्च करतो, त्याच्यातून जेवण वगैरे आम्ही स्वतः बनवतो, कॉलेजचा खर्च पण करतो, त्याच्यातून नोटबुक बुक्स वगैरे खरेदी करतो, कॉलेजचे ड्रेस वगैरे आम्हाला फर्स्ट इयरला भेटलेले, त्याच्यातून बाकीचा खर्च आम्ही त्याच्यातून करत असतो। उच्च शिक्षण घेणाऱ्या आदिवासी मुलामुलींच्या संख्येत वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। अर्ध्यावर शिक्षण सोडण्याची वृत्ती सुद्धा कमी झाल्याचं निदर्शनास येत असून हे या योजनेचं फार मोठं यश आहे। आदिवासी मुलामुलींच्या उच्च शिक्षण क्षमतेला पोषक वातावरण निर्माण करून त्यांच्यासाठी उच्चतम स्तरावरील नोकऱ्या आणि रोजगाराची कवाडे खुली करण्यात पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना नेहमी महत्त्वाची भूमिका बजावत आहे। शासकीय आश्रमशाळा आणि वसतिगृहांमध्ये राहून आपला शैक्षणिक विकास साधत असलेल्या या आदिवासी विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत आदिवासी विभाग सतर्क आहे आणि म्हणूनच तो घेऊन आला आहे DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अर्थात थेट निधी हस्तांतरण योजना। DBT तसं बघायला गेलं तर आतमध्ये जे काही गैरव्यवहार व्हायचे त्या गैरव्यवहारांना आळा बसलेला आहे आणि थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात DBTचा पैसा गेल्यामुळे त्यांना तो बँकेशी जो काही व्यवहार व्हायचा तो व्यवहार करण्यात त्यांना चांगली मुभा मिळालेली आहे। या योजनेमध्ये विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तकं आणि इतर शैक्षणिक साहित्य त्यांच्या आवडीनुसार घेता येण्यासाठी निधी थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जातो, ज्यातील 60% निधी उन्हाळी सुट्टीतच आगाऊ स्वरूपात दिला जातो। आम्हाला जे साहित्य होतं ते आधी सरकार पुरवत होते, पण आता सरकारने DBT आम्हाला मध्ये देत आहेत। त्या पैशामधून कपडे घेतो, नोटबुक घेतो, पेन, पेन्सिल, काय साबण घेतो, तेल घेतो, टूथपेस्ट घेतो आणि शाळेचा गणवेश, PT ड्रेस, शूज, घरी वापरण्यासाठी काही गणवेश घेतले। त्याचप्रमाणे वसतिगृहात विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार भोजनाची व्यवस्था करता यावी यासाठी त्यांच्या बँक खात्यात थेट निधी जमा करता येतो। या निधीपैकी 3 महिन्यांचा निधी अग्रिम स्वरूपात दिला जातो। निधीची रक्कम थेट बँक खात्यातच जमा होत असल्यानं विद्यार्थ्यांना सर्व वस्तू गुणवत्तेनुसार घेण्याची मुभा मिळाली आहे। जन्म असावा देण्यासाठी हेच मनाला ठावे ह्या ओळींप्रमाणे सुरू असलेलं आदिवासी विकास विभागाचं कार्य पुढील काळातही अव्याहतपणे सुरूच राहणार आहे।